तर पहा या मुली जवळपास अकोला जिल्ह्यातली मुलगी आहे. या मुलीनं जे काही बनवलेलं आहे ना, तर विचारूया की याचा उद्देश आणि वगैरे याबद्दल आपण माहिती या मुलीकडून घेऊया. तर बोलिए मॅडम, आप इसके बारे में क्या बोलना? माझं नाव संस्कृती कुंदन तिवारी आहे आणि मी स्कूल ऑफ कॉलेज बिर्ला अकोला मधून आहे आणि माझ्या टीचरांचं नाव ज्योती कुंदन तिवारी आहे. तर मी सबस्टिट्यूशन टू प्लास्टिक स्ट्रॉज हे माझं प्रोजेक्टचं नाव आहे. तर या प्रोजेक्टमध्ये मी फ्रूट पिल्सचे स्ट्रॉज बनवलेले आहेत. फ्रूट पिल्सला मी बॉईल केलं आहे, त्याला मॅश केलं आहे एक फाईन पेस्टमध्ये आणि त्याच्यात एक बाइंडिंग मटेरियल म्हणून कोणताही चिपेस फ्लोअर, व्हीट झालं, बाजरी झाली किंवा ज्वारी झाली ते मी यूज केलेलं आहे आणि या साच्याच्या मदतीने मी त्याला स्ट्रॉजचा शेप दिलेला आहे आणि याने मी हँडमेड स्ट्रॉज बनवलेले आहेत. तर तुम्ही हे बघू शकता की स्ट्रॉज कसे दिसत आहे. हे होममेड स्ट्रॉज आहे म्हणून त्याला एवढी फिनिशिंग नाही आलेली आहे, पण फॅक्टरीज मध्ये कसं थोडेसे जास्त हे म्हणजे फॅक्टरीमध्ये मशीन्स बरोबर चांगले असतात, त्याच्यात कॉम्प्रेसर असते, हीटर असते, तर मग त्याच्यात फिनिशिंग चांगली येऊ शकते. हे 5 ते 6 मिनिटं राहू शकतं पाणीमध्ये आणि 5-6 महिन्यानंतर त्याची पावडर फॉर्मॅट सुरू होते. याचा बेनिफिट काय? याचा बेनिफिट असं आहे की म्हणजे प्लास्टिक स्ट्रॉज आता हानिकारक, प्लास्टिक म्हणजे आपल्याला माहितीच आहे की हानिकारक असतो, तर त्याला प्लास्टिकला एक सबस्टिट्यूशन म्हणून हे स्ट्रॉज बनवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, हॉस्पिटलाइज लोकांना आपण नारळ पाणी देतो, त्याच्यात प्लास्टिक स्ट्रॉज देतो. तर प्लास्टिक स्ट्रॉज देतो तर त्याच्यात कसं आहे, त्याने कॅन्सर वाढतोय. तर मग त्या म्हणजे प्लास्टिक स्ट्रॉज न देता हे स्ट्रॉज दिले तर याला काहीच हानिकारक नाहीये. कशापासून बनवलेलं आहे म्हटलं? फक्त फ्रूट पिल्स आणि व्हीट, म्हणजे कोणताही चिपेस फ्लोअर, त्याच्यात काही केमिकल वगैरे नाहीये. स्ट्रॉजचे आपल्याला डिसएडव्हांटेजेस पण त्याच्यातून अवॉइड होणार आहे. हा, आणि हे जे आहे खाद्य आहे ना, हा खाद्य आहे. जसं ॲनिमल्स प्लास्टिक खातात, त्याच्या म्हणजे हे खाल्ले तरी त्यांना चांगलं आहे, प्लास्टिकच्या ऐवजी हे खाल्ले तर त्यांना काहीच होणार नाही. और ये मैडम है, ये आपके टीचर है? हाँ, और एक टीचर है शशिकांत झंझाड़ करके. नहीं, वो नहीं है. ठीक है, आपका बहुत बहुत शुक्रिया मैडम का, बहुत बहुत शुक्रिया. और इसमें आपके पेरेंट ने मदद किया? हाँ सर, पेरेंट्स ने भी मदद की है एंड इवन टीचर शशिकांत झंझाड़ सर ने भी बहुत मदद की है मुझे. प्रिंसिपल मैम ने भी बहुत की है. आजकल जो कैंसर के प्रमाण बढ़ रहे हैं ना, तो प्लास्टिक की बहुत इसके लिए जिम्मेदार है. आपका बहुत बहुत शुक्रिया.